अमरावतीमध्ये नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी त्यांनी हनुमानगढी आणि अंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। निवडणुकीचा अर्ज त्यांनी देवीच्या चरणांवर ठेवत आशीर्वाद घेतले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज लोकसभेसाठी भरणार आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे। त्या निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान निवडणुकीचा अर्ज आणि सुप्रीम कोर्टातील केसवर नवनीत राणा यांनी दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली पाहूया। योगायोग म्हणा की देवाचा आशीर्वाद म्हणा की काय आहे, इथे निकाल आल्यानंतरच आपल्याला सगळ्यांना कळेल। कारण आज शेवटच्या तारीखचा दिवस आहे नामांकनचं आणि ते भरण्याआधी आम्हाला जे निकाल आहे ते माहीत पडेल। तर मला वाटते बस देवाचरणी साकडंच घातलं आहे, जे खरं आहे ते बाहेर येऊ द्या देवा। आशीर्वाद घेतला, आरती केली आणि याच्यानंतर जाऊन आम्ही आमचा फॉर्म नामांकन भरणार आहे आणि ती ताकद आमच्या पाठीशी राहावे एवढीच मी साकडा घातला आहे की ज्या इमानदारीने डेडिकेशननी मी माझ्या क्षेत्राचे लोकांची आवाज बनली आणि त्याच ताकदीने आपले विचार, आपली आयडियोलॉजी आणि धर्म ही मेरा कर्म है, कर्म ही मेरा धर्म है या अंबादेवीची चरणी मी साकडा घातला आणि आज मी नामांकन भरण्यासाठी सुरुवात करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।